Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 18 Sound, Production of Sound from class 7 General Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 125 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. त्यातील फर्स्ट आहे साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक डॅश ऑफ एनी ऑब्जेक्ट. जनरेट म्हणजे तयार होणे, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, रिदमिक म्हणजे लयबद्धता. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय विचारलेले आहे की कोणत्याही वस्तूचा आवाज हा कशाच्या लयबद्धतेमुळे तयार होत असतो, तर व्हायब्रेशन्सच्या. बरोबर. सो साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक व्हायब्रेशन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टच्या रिदमिक व्हायब्रेशन्समुळेच साऊंड तयार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन डॅश. साऊंडची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता कशामध्ये मोजली जाते, तर हर्ट्झमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ डॅश ऑफ साऊंड इज डिक्रीज्ड इट्स लाऊडनेस अल्सो डिक्रीजेस. डिक्रीज म्हणजे कमी होणे. साऊंडचा म्हणजे ध्वनीचा काय कमी झाल्यास आवाजही कमी होतो. इथे आन्सर येणार आहे ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय ते एकदा आपण समजून घेऊयात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे पहा, अशा प्रकारचं एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे की एक बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलवर अशा प्रकारे एक पिंक कलरचा तुम्हाला दिसतोय ना, तो रबर लावलेला आहे टाईट. आणि मग त्या रबरला तुमच्या बोटाने असं व्हायब्रेट करायला सांगितलेलं आहे. व्हायब्रेट केल्यानंतर तो रबर खाली वर असा मूव्ह होतो. बरोबर. जेवढा तो खाली जातो तेवढाच तो वरतीही जातो. मग त्याच्या मेन स्थितीपासून म्हणजे ए ही जर आपण मेन स्थिती जर आपण त्या रबरची घेतली तर त्याच्या मेन स्थितीपासून तो जितका अंतर खाली जातो त्यालाच काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. आणि जितका अंतर वर जातो त्याला सुद्धा ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन असे म्हणतात. मग आता जर हा रबर आपण हळू व्हायब्रेट केला, हळू थोडासा त्याच्यावर बोट आपण लावलं तर काय होणार आहे, हळूहळू आवाज येणार आहे. आणि जर आपण जोरात त्या रबरला हलवलं तर काय होणार आहे, तो खूप जास्त खाली जाईल, खूप वर जाईल. हो की नाही. म्हणजेच काय होणार आहे, त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो वाढणार आहे. ॲम्प्लिट्यूड वाढल्यामुळे त्याचा आवाज सुद्धा जास्त येणार आहे. हा प्रयोग, हे एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करून पहा, तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे जर आपण ॲम्प्लिट्यूड कमी केला तर काय होणार आहे, सॉफ्ट साऊंड आपल्याला येतो. आणि जर आपण जोरात रबर हलवला म्हणजे ॲम्प्लिट्यूड जर वाढवला तर आवाज सुद्धा मोठा येतो. सो इफ ॲम्प्लिट्यूड ऑफ साऊंड इज डिक्रीज्ड इट्स लाऊडनेस अल्सो डिक्रीजेस. हे एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून पहा म्हणजे तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर अगदी व्यवस्थित समजणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ मीडियम इज नेसेसरी फॉर डॅश ऑफ साऊंड. साऊंडच्या कशासाठी मीडियम ची आवश्यकता असते. मीडियम म्हणजे काय, तर माध्यम. मग साऊंडच्या अगदी बरोबर प्रसारासाठी, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोपॅगेशन. सो अ मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मॅच द पेअर्स. त्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी दिलेला आहे, आपल्याला मॅच करायचं आहे. सो फर्स्ट आहे फ्लूट. फ्लूट म्हणजे आपली बासरी. सो फ्लूटचं काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स, व्हायब्रेशन्स इन द एअर मेजर्ड इन हर्ट्स, डेसिबल. सो फ्लूट आपल्याला कशी ऐकू येते, एअरमध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि मग एकदम सुमधूर आवाज आपल्याला बासरीमधून येत असतो. सो याचे आन्सर येणार आहे व्हायब्रेशन्स इन द एअर. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते, आत्ताच आपण पाहिलं, फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये मोजली जाते. नेक्स्ट आहे साऊंड लेवल. साऊंड लेवल कशामध्ये मोजला जातो, तर डेसिबलमध्ये. त्यानंतर अल्ट्रासॉनिक साऊंड. अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे खूप लाऊड साऊंड असतो. मग तो किती असतो, त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्झ. इन्फ्रासॉनिक साऊंड हा खूप सॉफ्ट असतो, हो ना. सो फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्झ. नेक्स्ट पाहूयात. हे पहा, हे सगळे आन्सर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 गिव्ह सायंटिफिक रिझन्स. इन अर्लियर टाइम्स म्हणजे फार पूर्वीच्या काळी
people used to listen for the arrival of a distant train by putting their ear to the rail. काय दिलेलं आहे की जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. यामागचे सायंटिफिक रिझन काय असेल बरं? चला पाहूयात आन्सर. वाईल द ट्रेन रन्स ऑन द रेल, रेल म्हणजे काय? रेल्वेचे रूळ. ट्रेन कुठे धावत असते? रेल्वेच्या रुळांवरून धावत असते. इट्स व्हील्स बँग ऑन द रेल अँड फ्रिक्शन अकर्स, जेव्हा ही ट्रेन रुळांवरून धावत असते तेव्हा ट्रेनचे जे चाक आहेत, व्हील्स आहेत, ते त्या रुळांवर आपटत असतात, आदळत असतात आणि फ्रिक्शन होत असते. These banging and friction produce vibrations. या बँगिंगमुळे, या फ्रिक्शनमुळे व्हायब्रेशन्स तयार होतात रुळांमध्ये आणि व्हायब्रेशन्स तयार झाल्यामुळे साऊंड प्रोड्यूस होत असतो. These vibrations propagate to a large distance through a solid medium such as rail. Propagate म्हणजे प्रसार होतो आणि मग हे व्हायब्रेशन्स मूव्ह होत असतात, प्रसार होत असतो या व्हायब्रेशन्सचा लांब अंतरापर्यंत. दॅट मीन्स द साऊंड ट्रॅव्हल्स ओव्हर अ लार्ज डिस्टन्स थ्रू रेल. याचाच अर्थ काय? हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते या रेल म्हणजे रेल्वेच्या रुळांमधून खूप अंतरापर्यंत ट्रॅव्हल करतात, खूप अंतर डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतात. इफ इयर इज पुट ऑन द रेल, आणि जर आपण आपले कान या रेलवर ठेवले तर आपल्याला काय होतं? ते व्हायब्रेशन्स जाणवतात, तो साऊंड जाणवत असतो. इफ ear is put on the rail, this sound can be clearly heard and the arrival of a train can be guessed. आणि मग आपण अंदाज लावू शकतो की हा जो साऊंड आहे, जो तयार झालेला आहे या रेल मार्फत, तो कसा येत आहे आपल्याला? हळूहळू येतोय, याचा अर्थ ती ट्रेन जास्त अंतरावर आहे. आणि जर आपल्याला जास्त आवाज येत असेल याचाच अर्थ काय? की ती ट्रेन आता थोड्याच वेळामध्ये इथे पोहोचणार आहे. तर अशा प्रकारे अंदाज लावला जात. Thus, in earlier times, people used to listen for the arrival of a distant train by putting their ear to the rail. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, the sounds generated by a tabla and sitar are different. तबला आणि सितार या दोघांमधून येणारा जो आवाज आहे तो वेगळा वेगळा असतो. असे का होते? तबला वाजवला की वेगळा आवाज येतो आणि सितार वाजवली की वेगळा आवाज येतो. वन बाय वन आपण तबला वाजवल्यावर कसा आवाज येतो आणि सितार वाजवल्यावर कसा आवाज येतो ते पाहूयात आणि मग या क्वेश्चनचे आन्सर राईट करूयात. सांगा बरं, हा कसला आवाज आहे? अगदी बरोबर, तबल्याचा आवाज आहे. आणि आता आपण पाहूयात सितारचा आवाज. पाहिलं कसा वेगळा वेगळा आवाज आहे? मग का होते असे? चला आन्सर पाहूयात. द स्ट्रेच्ड डायफ्राम ऑफ अ तबला when struck produces vibrations which generates the sound. आता म्युझिक पिरियडमध्ये तुम्ही तबला पाहिलाच असेल, तुमचे म्युझिक टीचर तबला वाजवत असतील किंवा किंबहुना कधी कधी तुम्ही सुद्धा तबला वाजवलाच असेल. जेव्हा तुम्ही तबला वाजवत असता तेव्हा हे जे तबल्याचे वरचे हे जे कातडे आहे ते ताणून बांधले जाते आणि जेव्हा तुम्ही यावर बोटांनी तुम्ही आघात करता तेव्हा काय होतं? या चामड्यावर व्हायब्रेशन्स तयार होतात आणि व्हायब्रेशन्स तयार होऊन साऊंड जनरेट होत असतो. आता सितारचे कसे होते? द स्ट्रेच्ड स्ट्रिंग ऑफ अ सितार व्हेन प्लक्ड प्रोड्युसेस व्हायब्रेशन्स विच जनरेट्स द साऊंड. सितारच्या तारा तुम्ही छेडल्या की त्या तारा छेडल्यानंतर त्या तारांमध्ये व्हायब्रेशन्स तयार होऊन साऊंड जनरेट होत असतो. इन दिस वे, ड्यू टू द डिफरन्स in the vibrating object, the frequency of vibrations from both the objects is different and the pitch of sound is also different. Thus, the sounds generated by a tabla and a sitar is different. अशा रीतीने व्हायब्रेशन होणाऱ्या या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या असल्यामुळे निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशन्सची फ्रिक्वेन्सी तसेच त्यांचा साऊंडचा पिच हा वेगवेगळा असतो. म्हणून तबला व सितार यांपासून निर्माण होणारा साऊंड हा वेगवेगळा असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. युअर फ्रेंड विल नॉट बी एबल टू हिअर युअर कॉल इफ यू वर बोथ ऑन द मून. तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही मूनवर आहात
मूनवर तुमच्या सोबतच्या मित्राने जर तुम्हाला हाक दिली, हाक मारली किंवा आवाज दिला तर तुम्ही तो ऐकू शकणार नाही. काय कारण आहे त्यामागचे? आता या क्वेश्चनचे आन्सर आपण राईट करणारच आहोत. पण त्याही आधी काही एक्सपेरिमेंट्स समजून घेऊयात. म्हणजे या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही. तुम्ही स्वतःच्या मनानेच राईट करू शकाल. हे पहा, इथे आता तुम्हाला आधी काय करायचं आहे, एक काचेचा ग्लास किंवा कोणताही मेटलचा ग्लास तुम्ही घ्यायचा आहे. तो कम्प्लिटली ड्राय असला पाहिजे, ओला नाही. आणि त्या ग्लासमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मोबाईल टाकायचा आहे. मोबाईल टाकल्यानंतर दुसऱ्या मोबाईलने हा जो ग्लासमध्ये मोबाईल टाकलेला आहे त्या मोबाईलवर कॉल करायचा आहे आणि मग पाहायचं आहे की कशा प्रकारचा साऊंड येत आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, या ग्लासवर तुमचा हात ठेवायचा आहे, या ग्लासला पूर्णपणे झाकून टाकायचं आहे आणि मग पुन्हा एकदा कॉल लावून पाहायचा आहे आणि आवाज कसा येतोय त्याची तीव्रता तुम्ही पाहायची आहे. आणि आता थर्ड टाईम काय करणार आहात तुम्ही, हा जो ग्लास आहे तो या मुलाने जशा प्रकारे तोंडाच्या जवळ नेलेला आहे आणि या ग्लासमधली सगळी हवा सक करून घेतलेली आहे, अशा कंडिशनमध्ये काय करायचं आहे, पुन्हा एकदा कॉल लावून पाहायचा आहे आणि कसा आवाज येतोय, आवाजाची तीव्रता काय आहे ते पाहायचं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की फर्स्ट टाईम जो आवाज आहे तो खूप मोठा होता. सेकंड टाईम जेव्हा तुम्ही या ग्लासवर हात ठेवला आणि रिंग ऐकलीत तेव्हा तो जो आवाज येत होता तो थोडासा हळूहळू येत होता. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे या ग्लासमधली सगळी हवा सक करून घेतली तेव्हा या ग्लासमध्ये जो मोबाईल होता त्याच्या रिंगचा आवाज हा त्याहीपेक्षा खूप कमी होता. याचाच अर्थ काय की साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी एअरची गरज असते. म्हणजे साऊंडचा प्रसार होण्यासाठी, ध्वनीचा प्रसार होण्यासाठी हवेची गरज असते. त्याला कोणतं ना कोणतं मीडियम पाहिजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी. आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट पहा. बकेट घ्यायची आहे, बकेटमध्ये पाणी भरायचं आहे आणि तुमच्या देवघरामधली जी घंटी असते ती घंटी या बकेटच्या पाण्यामध्ये वाजवायची आहे. पण इथे या चित्रामध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वाजवायची आहे. बकेटला च्या कडेला इकडे तिकडे लागून द्यायची नाही आहे. पाण्याच्या मधोमध बरोबर ही घंटी वाजवायची आणि पाहायचं आहे आवाज येतोय का. आलं लक्षात? तुमच्या लक्षात येईल की या घंटीचा आवाज तुम्हाला येत आहे. याचाच अर्थ काय की लिक्विडमध्ये सुद्धा साऊंड प्रोपोगेट होत असतो. त्यानंतर थर्ड टाईम तुम्हाला काय करायचं आहे, एक मेटलचा रॉड घ्यायचा आहे आणि त्याचा एक टोक तुमच्या कानाला लावायचं आहे आणि दुसरं जे टोक आहे ते दुसऱ्या तुमच्या फ्रेंडकडे द्यायचं आहे आणि त्या फ्रेंडला म्हणायचं आहे थोडंसं स्क्रॅच कर. स्क्रॅच केल्यानंतर तुम्हाला तो आवाज, स्क्रॅच करण्याचा आवाज या साईडला येतोय का ते पाहायचं आहे. तुम्हाला आवाज नक्कीच येईल. याचाच अर्थ काय की साऊंडला प्रसारित होण्यासाठी सॉलिडची सुद्धा गरज असते. म्हणजे सॉलिड थिंग्समधून सुद्धा साऊंड प्रोपोगेट होत असतो. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी सुद्धा एक एक्सपेरिमेंट करू शकता. इझी असं एक टेबल तुमच्या सगळ्यांच्याच घरी आहे. काय करायचं आहे, टेबलच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही कान लावायचा आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुमच्या फ्रेंडला सांगायचं आहे की थोडंसं स्क्रॅच कर आणि मग पहा तुम्हाला आवाज येतो की नाही. मग याचाच अर्थ साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मीडियमची गरज असते. आलं लक्षात? आता इथे आपल्या अर्थवर, आपण अर्थवर राहतो की नाही, अर्थवर ॲटमॉस्फिअर आहे त्यामुळे साऊंड व्यवस्थित ट्रॅव्हल करतोय, प्रोपोगेट करत आहे. मग मूनवर त्या प्रकारची कंडिशन आहे का, तर नाही आहे. चला तर मग या क्वेश्चनचे आन्सर पाहूयात कशा प्रकारे येईल. युअर फ्रेंड विल नॉट बी एबल टू हिअर युअर कॉल इफ यू वर बोथ ऑन द मून. व्हाय? लेट्स सी. मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड. जसे की आपण हे 3 एक्सपेरिमेंट करून पाहिले त्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते. There is no atmosphere on the moon as that of the earth, and thus due to absence of medium, sound does not propagate while talking on the moon. This is the reason why your friend will not be able to hear your call. Let's see next question. We can hear the movement of a mosquito's wings, but we cannot hear the movement of our hands. मच्छर, मॉस्किटोज जेव्हा फ्लाय करत असतात तेव्हा त्यांच्या मुवमेंटचा आवाज आपल्याला ऐकू येतो. पण जेव्हा आपण आपल्या हातांची मुवमेंट करत असतो तेव्हा त्याचा आवाज मात्र आपल्याला ऐकू येत नाही. काय कारण आहे त्यामागचे हे पहा. मॉस्किटोज अशा प्रकारे फ्लाय करत असतात. जेव्हा फ्लाय करत असतात तेव्हा त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो की नाही. कसा आवाज करत फ्लाय करत असतात ते, भुंग 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 भुंग, हो ना. फार इरिटेटिंग आवाज असतो तो, आपल्याला अजिबात आवडत नाही. पण जेव्हा आपण आपल्या हातांची अशा प्रकारे मुवमेंट करत असतो तेव्हा मात्र आपल्याला आपल्या हातांचा आवाज येत नाही.
काय कारण आहे त्यामागचे, चला पाहूयात. द अप डाऊन मोमेंट ऑफ अ मॉस्किटोज विंग्स अकर व्हेरी फास्ट. मॉस्किटोज जे फ्लाय करत असतात ते कसे अप डाऊन त्यांचे विंग्स करत असतात, आणि ही जी त्यांची प्रक्रिया आहे, मोमेंट आहे, ती खूप फास्ट असते. इन 1 सेकंड्स इट्स विंग्स मूव्ह अबाउट 300 to 600 टाइम्स. एका सेकंडमध्ये हे 300 to 600 टाइम्स त्यांचे विंग्स वर खाली करत असतात. दॅट मीन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ मुवमेंट ऑफ द विंग्स इज 300 हर्ट्स टू 600 हर्ट्स. याचाच अर्थ त्यांच्या मोमेंटची फ्रिक्वेन्सी कशी आहे, 300 to 600 हर्ट्स इतकी आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे की 20 हर्ट्सपेक्षा कमी म्हणजे इन्फ्रासॉनिक साऊंड आपण त्याला म्हणतो, तो आपल्याला ऐकू येत नाही. पण 20 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड आपल्याला ऐकू येत असतो. आणि इथे तर यांच्या मुवमेंटची फ्रिक्वेन्सी किती आहे, 300 हर्ट्स टू 600 हर्ट्स. म्हणून तर आपल्याला मॉस्किटोज जेव्हा फ्लाय करत असतो तेव्हा त्यांचा साऊंड आपल्याला ऐकू येत असतो. दस ऑडिबल साऊंड इज प्रोड्यूस्ड अँड द मुवमेंट ऑफ द विंग्स कॅन बी हर्ड. ऑन द अदर हँड वी कॅन नॉट मूव्ह आवर हँड सो रॅपिडली. आपण आपले हात इतक्या जोरजोरात हलवू शकतो का, म्हणजे एका सेकंडमध्ये 300 to 600 टाइम्स आपण आपले हात वर खाली करू शकतो का, मोमेंट करू शकतो का तशी इतक्या रॅपिडली, नाही करू शकत. द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड प्रोड्यूस्ड बाय मोमेंट ऑफ हँड्स इज लेस दॅन 20 हर्ट्स. आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे आपल्या मोमेंटची, हाताच्या मोमेंटची, ती 20 हर्ट्सपेक्षा कमी आहे, म्हणजे इन्फ्रासॉनिक साऊंड आहे. वी कॅन नॉट हिअर दिस इन्फ्रासॉनिक साऊंड. दस द मोमेंट ऑफ आवर हँड्स कॅन नॉट बी हर्ड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ इज साऊंड प्रोड्यूस्ड. साऊंड कसा प्रोड्यूस होतो. व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस्ड इन अन ऑब्जेक्ट व्हेन इट इज स्ट्रक्ड. एखाद्या ऑब्जेक्टवर जर आघात केला तर व्हायब्रेशन्स तयार होत असतात. व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट इज अ सोर्स ऑफ साऊंड. व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट हा सोर्स आहे साऊंडचा. म्हणजे साऊंड कसं काय आपल्याला ऐकू येत असतो, व्हायब्रेट होतं एखादं ऑब्जेक्ट तेव्हाच ना. द रिदमिक व्हायब्रेशन्स ऑफ अन ऑब्जेक्ट प्रोड्युसेस साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट डज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिपेंड ऑन. साऊंडची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता कशावर अवलंबून असते, चला आन्सर पाहूयात. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन. खालील घटकांवर इंटेन्सिटी साऊंडची डिपेंड असते. फर्स्ट आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स. आता ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेले आहे. बाऊलवर एक रबर ताणून लावलेला आहे. रबर ताणून लावल्यानंतर त्या रबरला बोटाने छेडायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे. हलवल्यानंतर त्या रबरमध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. मग त्या रबरची मूळ स्थिती आणि छेडल्यानंतर त्या रबरला बोटाने हलवल्यानंतर तो जो रबर आहे तो जितका अंतर खाली जातोय त्यालाच ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतात. तसेच जितके अंतर तो वरती जात आहे, म्हणजेच व्हायब्रेट होताना तो वर खाली होतो ना, मग मूळ स्थितीपासून जितके अंतर तो खाली जातोय आणि जितके अंतर तो वरती जातोय त्यालाच ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स असे म्हणतात. मग साऊंडची इंटेन्सिटी ही त्यावर डिपेंड असते. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स म्हणजे काय, की एका सेकंदामध्ये किती टाइम्स व्हायब्रेशन्स होत आहेत त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स. इफ फ्रिक्वेन्सी इज हायर देन इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज ऑल्सो हायर. जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर साऊंडची इंटेन्सिटीसुद्धा जास्त असणार. डिस्टन्स फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. साऊंड जिथून येत आहे तिथपासून ऐकणाऱ्यापर्यंतचे जे अंतर आहे त्यावर सुद्धा डिपेंड असते साऊंडची इंटेन्सिटी. इफ द डिस्टन्स बिटवीन द लिसनर अँड द सोर्स ऑफ साऊंड. जर लिसनर आणि जिथून आवाज येत आहे ते जर कमी असेल तर काय होणार आहे, देन इंटेन्सिटी ऑफ साऊंड कॅन बी फेल्ट ग्रेटर. हे पहा, जेव्हा दोन व्यक्ती जवळजवळ असताना बोलत असतात तेव्हा आवाज अगदी व्यवस्थित ऐकू येत असतो. पण तेच दोन व्यक्ती जर लांब अंतरावर गेले तर त्यांचा आवाज हा थोडासा कमी होतो की नाही. सो इफ द डिस्टन्स बिटवीन द लिसनर अँड द सोर्स ऑफ साऊंड इज लेस देन इंटेन्सिटी ऑफ साऊंड कॅन बी फेल्ट ग्रेटर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एक्सप्लेन how the frequency of oscillation is related to the length of a pendulum and the amplitude of its oscillation. चला तर मग आन्सर राईट करूयात, पण त्याही आधी काही शब्दांचा अर्थ समजून घेऊयात आणि क्वेश्चनमध्ये नक्की काय विचारलेले आहे ते समजून घेऊयात. हे पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय. आता हे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, एक मुलगी झोका घेते.
बरोबर. झोका जेव्हा आपण घेत असतो तेव्हा झोका मागे पुढे असा होत असतो, मग यालाच काय म्हणतात, ऑसिलेटर असं म्हणतात. आणि ऑसिलेशन म्हणजे काय, आता झोका मेन स्थितीपासून पुढे जातो मागे येतो म्हणजेच एक चक्कर कंप्लीट होतीये, त्यालाच वन ऑसिलेशन असं म्हणतात. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे एका सेकंदामध्ये असे किती ऑसिलेशन्स होतात त्याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन असे म्हणतात. इतकं सोपं आहे. आलं लक्षात. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आता इथे हे एक पेंडुलम घेतलेलं आहे. हे पेंडुलमला आपण टिचकी मारल्यानंतर काय होतं, ते असं मूव्ह करणार, पुढे जाणार, मेन स्थितीमध्ये येणार, मागे येणार, मग पुन्हा मेन स्थितीमध्ये येणार, पुढे जाणार, हो ना. मग ए पासूनचे बी पर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन असं म्हणतात. त्याचबरोबर ए पासून सी पर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला सुद्धा ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन असे म्हणतात. मग क्वेश्चनमध्ये एक्झॅक्ट काय विचारलेले आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्सचा संबंध पेंडुलमच्या लेंथ व ॲम्प्लिट्यूडशी कसा असतो ते एक्सप्लेन करायला सांगितलेले आहे. आता हे पहा, अशा प्रकारे तुम्ही पेंडुलम घ्यायचे आहे. पेंडुलम घेतल्यानंतर 30 सेंटीमीटर, आता पेंडुलम तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. एक बॉल घ्यायचा आहे, बॉलच्या मधोमध अशा प्रकारे एक दोरी बांधायची, झालं तुमचं पेंडुलम तयार. आलं लक्षात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बॉल नसेल तर तुम्ही दगड सुद्धा लावू शकता आणि पेंडुलम तयार करू शकता. मग 30 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आहे या पेंडुलमचं आणि अंतर घेतल्यानंतर त्याला टिचकी मारायची. टिचकी मारल्यानंतर एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होतात ते काउंट करायचे. आता लेंथ कमी करा, 20 सेंटीमीटर करा. 20 सेंटीमीटर केल्यानंतर एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होत आहेत ते काउंट करा. त्यानंतर 10 सेंटीमीटर इतकी लेंथ घ्या आणि मग किती ऑसिलेशन्स होत आहेत ते ऑब्झर्व करा. तुमच्या काय लक्षात येणार आहे, ॲज द लेंथ ऑफ अ पेंडुलम इन्क्रीजेस, जर तुम्ही पेंडुलमची लेंथ इन्क्रीज केली तर काय होतं, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स डिक्रीजेस. ऑसिलेशन्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते. दॅट मीन्स ॲज द लेंथ ऑफ अ पेंडुलम इन्क्रीजेस द नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन 1 सेकंड डिक्रीजेस. जर तुम्ही जास्त लेंथ घेतली पेंडुलमची तर ऑसिलेशन्सची फ्रिक्वेन्सी ही कमी होते आणि जर कमी लेंथ घेतली तर ऑसिलेशन्सची फ्रिक्वेन्सी ही जास्त होते. द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स इज नॉट अफेक्टेड मच बाय द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स. दॅट मीन्स इवन इफ द ॲम्प्लिट्यूड इज इन्क्रीज्ड द फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज मच, इट रिमेन्स नियरली द सेम. आता जर आपण ॲम्प्लिट्यूड हा इन्क्रीज केला तर फ्रिक्वेन्सी ही फारशी काही बदलत नाही, किंवा ॲम्प्लिट्यूड हा आपण डिक्रीज केला तरीसुद्धा फ्रिक्वेन्सीमध्ये फारसा काही फरक पडत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एक्सप्लेन द 2 ways by which the pitch of the sound generated by a stretched string or wire can be changed. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणारा साऊंडचा जो पिच आहे तो कोणत्या 2 मार्गांनी बदलता येतो ते एक्सप्लेन करायला सांगितलेले आहे. सो आन्सर, वेन द टेन्शन इन द वायर इज इन्क्रीज्ड, जर आपण वायरमधलं टेन्शन हे इन्क्रीज केलं म्हणजे जास्त ताणून वायर धरली तर काय होतं, द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा वाढते. अँड दस द साऊंड प्रोड्यूस इज श्रीलर, मग जो साऊंड त्याच्यातून प्रोड्यूस होणार आहे तो जास्त असतो. श्रील म्हणजे कर्कश. ऑल्सो वेन द टेन्शन इन द वायर इज डिक्रीज, आणि जर त्याचं टेन्शन कमी केलं म्हणजे त्याचा ताण जर कमी केला वायरचा तर काय होतं, जो आवाज आहे तो कमी श्रीलर असतो. द फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, फ्रिक्वेन्सी कमी होते आणि sound produced is less shrill. When the length of the wire is decreased, तारेची लांबी कमी केली तर काय होतं, फ्रिक्वेन्सी सुद्धा कमी होते. thus the sound produced is shriller, आणि मग जो साऊंड त्याच्यातून प्रोड्यूस होतो तो जास्त मोठा असतो, श्रीलर असतो. when the length of the wire is increased, आणि जर तारेची लांबी वाढवली तर फ्रिक्वेन्सी कमी होते आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तर तो जो आवाज तयार होणार आहे, जो साऊंड येणार आहे तो कमी श्रील असतो. Using these 2 ways, the pitch of the sound generated by a stretched wire can be changed. Now, my dear learners, इथे आपला हा exercise complete झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thank you for watching. That's all for today.